दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात कोकण आणि नाशिक या 2 शिक्षक मतदारसंघांची निवडणूक येत्या 27 तारखेला होऊ घातली। राज्यभरातून सर्वच राजकीय पक्षांकडून आपल्या उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचलाय। याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संदीप गुळवे यांच्या वतीनं रविवारी नाशिक शहरातील श्रद्धा लॉन्स येथे शिक्षक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले। यावेळी देवळाली मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाचे शिक्षक सेलचे प्रमुख तसेच शिक्षक भरतीचे जिल्हाध्यक्ष जयंतकुमार आहेर यांनी खासदार संजय राऊत यांचे स्वागत केले। यावेळी ऐकूया संजय राऊत काय म्हणाले। शिक्षक मतदारसंघाच्या आजच्या या प्रचार सभेत जमलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी, व्यासपीठावरील शिक्षण क्षेत्रातील, राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व प्रमुख व्यक्ती, मराठा विद्याप्रसारक समाज या प्रमुख संस्थेचे नेतृत्व करणारे नितीनजी ठाकरे, अनेक शिक्षक संघटना, शैक्षणिक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे, नाव लक्षात ठेवा, कंसात पाटील, BCom LLB हे लक्षात ठेवा, असे अत्यंत सुविद्य आणि ज्यांचा खरोखरच शिक्षण क्षेत्राशी संबंध आहे आणि जे खरोखर शिक्षकांचं नेतृत्व करू शकतील या राज्यात, असे हे संदीप गुळवे यांना महाविकास आघाडी, ते शिवसेनेचे उमेदवार, पण चिन्ह त्याच्यावरती नसतं, मशाले चिन्ह नाही, बरोबर ना, चिन्ह नाही, त्यांच्या नावासमोर काळजीपूर्वक एक आमचा अनुभव अत्यंत वाईट आहे मुंबईमध्ये, ठाकरे साहेब, सगळ्यात जास्त मतं बाद होतात ते पदवीधर मतदारसंघामध्ये। यावेळेस जयंत आहेर यांनी देखील आपले मनोगत मांडले। मी प्राध्यापक जयंतकुमार आहेर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट, शिक्षक सेल प्रमुख, नाशिक शहर। आज या अत्यंत उत्सववर्धक वातावरणात जी सभा झाली, जो मेळावा झाला, त्याच्याने असं वाटतंय की हा आनंदोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे आणि मोठ्या मताधिक्याने ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे हे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून विजयी होतील असं मी अपेक्षा करतो आणि आवाहन करतो सर्वांना की त्यांना भरभरून मते देऊन आपला एक अभ्यासू उमेदवार विधान परिषदेमध्ये पाठवावा, अशी माझी 100% अपेक्षा आहे। कारण एक अभ्यासू व्यक्ती शिक्षकांच्या भावना समजू शकतो आणि शिक्षण आणि शिक्षक हे दोघंही गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। तर हे जे प्रश्न मार्गी लावण्याचं काम आदरणीय ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे हे करतील अशी मी अपेक्षा करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की ते निवडून येतील। या शिक्षक मेळाव्यास राज्यासह नाशिक जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।